बागरायगड पुन्हा एकदा पाहुण्यांचं आणि त्याचबरोबर सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करत आहोत आणि क्रिकेटच्या मैदानाकडे तुम्हाला घेऊन जात आहोत. तर पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर सलामी जोडी मैदानात येते जॉली कामतगज संघाची. प्रथम फलंदाज आहे मोती आणि निहर ही जोडी या ठिकाणी मैदानामध्ये डावाची सुरुवात करते आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज पंकज म्हात्रे. पंकज हे नाव तुमचं आले की अलिबागचा पंकज जाधव याचं नाव तुमच्यासमोर येतं, ज्याने मेमाडी चषक कोलकात्याच्या मैदानावर 8 चेंडूमध्ये सलग 8 षटकार मारले होते. तो पंकज जाधव, ज्याला तुम्ही माट्या नावाने संबोधता. खरं तर माट्या नाव त्याला अजिबात पसंत नाही, पंकज जाधव हे त्याचं नाव. तर वळी आपण मैदानाकडे या ठिकाणी गोलंदाज पंकज म्हात्रे या ठिकाणी आपण पाहताय स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीकडून पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पहिल्या षटकातला पहिला चेंडू इथे आपण पाहताय. सर, एक पहिला चेंडू टाकण्या अगोदर एक महत्त्वाची सूचना आहे. पंकज, 1 मिनिट थांबायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये जी भिंत आहे, जो आमचा मेन गेट बनवण्यात आलेला आहे, कारण पुढे पण आपल्या जी बसलेले आहेत त्यांना उठवायचं आहे. इथून फॉर्मॅट मोठा आहे, कोणत्या संघावर अन्याय होणार नाही आहे त्याच्याकडे आमचं लक्ष असणार आहे आणि कोणत्या प्रकारचा अडथळा येणार नाही आहे. त्या प्रेक्षकांना आपण स्टँडमध्ये पाठवायचं आहे आणि इथून सामन्याला सुरुवात. काका म्हात्रे आपल्यासोबत. धन्यवाद. धन्यवाद संदेश. वळूया आपण या ठिकाणी स्वागत करूया पहिल्या चेंडूचा. या रजनीमधला पहिला चेंडू यावी, अतिशय चांगला चेंडू आतमध्ये येणारा. या चेंडूला बॅकफुटच जा चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. आपण पाहतात या ठिकाणी चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईनलीचा चेंडूवर येतोय, तोपर्यंत 1 धावेची पहिली धाव या ठिकाणी मैदानामध्ये. मी काली सांगितलं, पहिला चेंडू, पहिला चौकार, पहिला षटकार, पहिली विकेट आणि त्याचबरोबर पहिला निर्धाव चेंडू, याला क्रिकेटमध्ये अन्यसाधारण महत्त्व पाहायला मिळतं. वळतो आपण मैदानाकडे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. निहार यावी सलामी फलंदाज आहे. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा आतमध्ये येणारा, ड्राईव्ह केले, फ्रंट फूटचा चेंडूला खेळला आहे वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये, जिथे क्षेत्ररक्षक येतोय मिडॉन क्षेत्रामध्ये. तोपर्यंत आणखीन 1 धावेचं योगदान. निहार यांनी आपलं देखील खातं उघडले. 2 धावा, 2 चेंडूची समाप्ती. क्षेत्ररक्षण तुम्ही जर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन आहे. इथे मात्र डीप पॉईंट तैनात केले गेले. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ ही रचना ऑफ साईडला. ऑन साईडला जर आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आहे, डीप लॉंग लेग आहे, डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑन ही रचना. वळया यावेळी मात्र एक मोठा अपील मात्र पंचाने फेटाळलं, कारण मुंबई क्रिकेट असोसिएशनचे संलग्न हे पंच तुम्हाला या कल्याण आणि शहापूर विभागात तुम्हाला पाहायला मिळतात. आणि आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जर पाहिलं तर कल्याण आणि शहापूर हा विभाग महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर भारतामधले अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवतात, हे देखील योगदान आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. 8 ते 10 पलंचा रनअप आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन इथे तैनात आहे. शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग इथे तैनात आहे. पुढचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. फ्रंट फुटवर गेले चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पाहतात चांगलं क्षेत्ररक्षण. यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी, परंतु इथे यष्टीच्या डोक्यावरून चेंडू गेला होता तो शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने आणि तोपर्यंत 1 धावेचे रूपांतर 2ऱ्या धावेमध्ये करण्यामध्ये फलंदाज यशस्वी ठरला. फलंदाज ज्या ठिकाणी होता तो मोती, ज्याने आत्तापर्यंत 3 धावांचं योगदान दिलं 3 चेंडूमध्ये. एकूण धावपलकावर धावा आल्यात त्या बिनबाद 5 धावा धावपलकावर आहेत. या दरम्यान यावेळी ड्राईव्ह केला, चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवर तोपर्यंत आणखीन 1 धावेचं योगदान इथे मिळालं. पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये उचलल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि त्याचबरोबर इथे जमलेले आमचे सर्व यूट्यूबच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर TV च्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा पहिला सामना आजच्या या 4थ्या रजनीमधला तुम्हाला पाहायला मिळतोय. वळी आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र सुंदर बॅटकट पाहायला मिळाली. खाली राहिला चेंडू यष्टीरक्षक आणि शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्राला पूर्णपणे चकवत हा चेंडू मात्र गेला डीप थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे. यावेळी येतोय शानदार चौकार. काका म्हात्रे, तुमच्या माहिती करता जो बॅटिंगला बॅटर निहार म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याचा एक ब्रँड आहे V8. त्यांनी एक बॅट आपल्या या स्पर्धेला उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांनी बॅट देखील दिलेली आहे आणि तोच खेळाडू सध्या मैदानामध्ये खेळत आहे. खरंच संदेश दादा पाटील, आपण जर पाहिलं तर या स्पर्धेला अनेकांचा हातभार लागला आहे. कारण तुम्ही गेले 3 रात्र याचा जो उल्लेख तुम्ही केलात,
आणि त्यामुळेच खरं तर ही मोठी क्रिकेट स्पर्धा आज महाराष्ट्रातली गाजलेली क्रिकेट स्पर्धा म्हणली जातं. कारण आमच्या अलिबाग परिसरात जरी गेलं तर या स्पर्धेचं खूप मोठं नाव आहे. अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. हे देखील योगदान पाहायला मिळते. अनेकांचे फोन येतात. स्पर्धा खूप चांगली आहे आणि खास करून प्रकाश योजनेचं तिथे वर्णन केलं जातं. कारण आमच्या भागामध्ये दुधी प्रकाश योजना फार कमी पाहायला मिळते. इथे मात्र आपण ती दुधी प्रकाश योजना पाहायला मिळते. त्यामुळे अगदी स्पष्ट या ठिकाणी तुम्हाला हे सर्व चित्र पाहायला मिळतं. तर पहिले षटक आपण या ठिकाणी पाहिलं. 10 धावा धावलकर आल्यात आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज यावी मोहित घरात दुसरं षटक घेऊन येतोय. या संपूर्ण स्पर्धेकडे आपण पाहिलं तर आमचा आवाज आणि उत्कृष्ट मराठी गीतं अर्थात DJ विवेक नाईक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. थेट प्रक्षेपण प्रिन्स मूव्हीज रवी गुळवी यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात आणि TV प्रक्षेपण SSS नेटवर्क भिवंडी चॅनल क्रमांक 612 च्या माध्यमातून आपण TVच्या माध्यमातून देखील क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. नक्कीच निहारसाठी एक सुवर्ण संधी आहे. 5 स्टार जो ग्रुप आहे, अजय नाईक, प्रतीक गोरे, कल्पेश पाटील, क्रिश नाईक आणि त्याचबरोबर रोहन म्हात्रे आणि करण पाटील या सर्वांकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आहे षटकारांच्या हॅट्रिकसाठी. तर मोहित घरत हा दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. इथे आपण पाहिला बॅटच्या पट्ट्यात गेटला आणि वाडिश लॉंग ऑन मिड विकेटमधून चेंडूला सरळ सीमारेषेवर पाठवला 4 धावांसाठी. साऱ्या गावात जाती हो कार्याला, दुष्टन लागो कधीचही त्यांच्या या नात्याला, भिवंडीचा तो उगवता तारा नक्कीच भिवंडीचा उगवता तारा निश्चित म्हणला जातील. 4 धावांचे योगदान. 14 धावा धाबलकर आल्यात. अतिथी कक्षाच्या एनकडून हा गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर मोहित करत मोती यासाठी. या दरम्यान आपण पाहिलं तर या चेंडूला मात्र आडव्या बॅटने खेळला, ड्राईव्ह केला, चेंडू गेला तो डीप पॉईंट क्षेत्रामध्ये. इथे मात्र क्षेत्रशी चेंडू येतोय आणि तोपर्यंत 1 धावीचं योगदान. 15 धावा धाबलकावर. क्षेत्राची विरचना तुम्ही पण एकदा पाहिली तर या ठिकाणी 10 शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईनल आपण पाहू शकताय. एक क्षेत्ररक्षक आपण या ठिकाणी मात्र कव्हर पॉईंटला डीप कव्हर पॉईंटला तैनात आहे. एक क्षेत्ररक्षक इथे डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ म्हणजे ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक आणि ऑन साईडला मात्र 5 क्षेत्ररक्षक विरचना असेल. वळी या मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावी बॅटच्या पट्ट्यात घेतला, चेंडूला पूल केलाय, मिड विकेटला येतोय एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. टायमिंग शॉट 6 धावा. दंड आयुष्य लाभू दे लाडक्या भावाला, गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुळवी आला, गुळवी साहेब आला रे. असेच अजून 2 जर आले षटकार तर रोख रक्कम 500 रुपये आहेत 5 स्टार ग्रुपच्या माध्यमातून. निहार मातेसाठी एक सुवर्ण संधी या स्पर्धेच्या माध्यमातून. तर नक्कीच ती सुवर्ण संधी साधणार का? वळी आपण मैदानाकडे. पुढचा चेंडू बॅट आणि चेंडूचा तितका चांगला संपर्क आपण पाहायला मिळाला. कारण गुडलेंग स्पॉटवर चेंडू पडला, उंची इथे ती तुम्हाला पाहायला मिळाली. यष्टेच्या दिशेने चेंडूची या ठिकाणी चेंडू गेला आणि निर्धाव चेंडू सांगता झाली. सुंदर खेळपट्टी, सुरेख असं हिरवळगार मैदान हे जर आपण पाहायला मिळतं. निश्चित योगदान आहे. फार महाराष्ट्रामध्ये अनेक असे काही जिल्हे आहेत त्याच्यामध्ये फार कमी ठिकाणी अशा प्रकारची निश्चित तुम्हाला पाहायला मिळते ती मैदानं. तर दरम्यान पण एकदा मैदानाकडे आपण वळूया. या ठिकाणी मात्र पाहताय मला तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली आहे. पाहूया तिसऱ्या पंचाने विनंती आहे की स्कोअर पाहिजे. धावसंख्या धापलकावर या ठिकाणी जाऊन पोहोचली ती 21 धावा धापलकावर. सन्माननीय BC4 अध्यक्ष सन्माननीय अमोलदादा पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. आपणास विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. नुकताच BPL समाप्त झाला आणि जगभरामध्ये त्या BPLची चर्चा झाली होती. नक्कीच ते BC4चे अध्यक्ष आहेत आणि खास करून जाली कामतकर संघाचे एक लेजंड खेळाडू आहेत अमोल पाटील साहेबांचं या मुख्य व्यासपीठावर शुभागमन झाले. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि त्यांचा संघ सध्या मैदानामध्ये खेळतोय. मोस्ट वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर धावपा येतात त्या 20. कारण थोडीशी चुकीची देवाणघेवाण आपण डिजिटल या ठिकाणी आपण माफ करूया. वळी आपण मैदानाकडे, कारण हे क्रिकेट आहे. वर्ल्ड टाईम मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेतला आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा मिड विकेट आणि वाडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये येतोय एक आणखीन गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद. पारितोषिक जो आहे वाढला गेला. आता रोख रक्कम 1000 रुपये लावलेला आहे 5 स्टार ग्रुपने षटकारांच्या हॅट्रिकसाठी. चेंडूची मागणी केली आहे मैदानाच्या आतमधून. चेंडू फेकायचा आहे मैदानाच्या आतमध्ये.
मित्रांनो, या मैदानाचं जर आपण विचार केलं, काका मात्र तुमच्या माहितीकरता स्पेशली मैदानामध्ये एक लालचंदरी यांचं एक शॉप अर्थात एक दुकान होतं मध्ये. तिथे कामतगड संघाच्या खेळाडूचा एक ॲक्सिडेंट देखील झाला होता. तिथे थोडीशी दुखापत झाली होती. जवळजवळ त्या गोष्टीला 10-12 वर्ष झाले असतील. या मैदानावर हे दोन संघ जे आहेत खेळत आहेत त्यांना इतका अनुभव आहे या मैदानाचा, म्हणजे जितका तुम्ही टार्गेट सेट कराल ना तितका धावांचा टार्गेट पाठलाग देखील केला जाईल. म्हणजे म्हणूनच 40 फट कामतगड संघ पहिल्या चेंडूपासून इथे अटॅक करत आहे कारोली संघाच्या अगेन्स्ट. नक्कीच या ठिकाणी आतापर्यंत धावा धापल करायला त्या 26 धावा आणि निहार म्हात्रेची एक दमदार कामगिरी तुम्हाला पाहायला मिळते, ज्याने 2 षटकार मारले आणि 21 या धावपलकावर खेळताना. दुसरीकडे मोती 6 धावांचे योगदान 3 चेंडूमध्ये या ठिकाणी दिले. वळी आपण मैदानाकडे पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी मधल्याच्या दिशेने आतमध्ये चेंडू अपील केलं गेलं होतं, म्हणजे बॅटचा स्पर्श निश्चित झाला आहे आणि लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेला. डीप फाईन लेग लॉंग लेगमध्ये आला. आणखीन एक सुंदर संजुरी चौकार 4 धावा. आणि साऱ्या जनतेचा पाठीरा कळाला, सारे मिळून धमाल करूया दादाच्या बड्डेला. गुरुवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुरुवी आला. धावपलकर धावा येऊन पोहोचलं 30च्या घरामध्ये. 30 धावा धावपलकावर या ठिकाणी आपण पाहता. चांगली दमदार भागीदारी दोन्ही फलंदाज तुम्हाला पाहायला मिळते, मोती आणि निहार म्हात्रे यांच्यामध्ये, ज्याच्यामध्ये दुसरे षटक आपण इथे पाहायला मिळेल. या दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 21 धावा खर्च केल्या त्या मोहित घरत यांनी आणि अशा प्रकारे ही धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. तर सन्माननीय आपण पाहिले तर गजेंद्रजी गुळवी साहेबांचा या ठिकाणी पहिल्या रजनीमध्ये जो निश्चितच वाढदिवस साजरा करणारे ना भूतोनो भविष्यती असं समीकरण आम्ही नक्की म्हणू, कारण अनेकांचं योगदान या वाढदिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळालं आणि साहेबांनी देखील या ठिकाणी प्रत्येकाचे आभार देखील व्यक्त केले. हे योगदान आहे ते आमचे सन्माननीय आयोजक गजेंद्रजी गुळवी सरांचं. तर 2 षटकं समाप्त झाली. धावपलकार धावाल्यात 15च्या सरासरी 30 धावा या ठिकाणी आपण पाहतायत. धन्यवाद काका मात्रे. समोर संपदा नाईक मंगल हॉल जो आहे, जो आमचा हॉल आहे, त्या हॉलवर 3 बॅनर लावण्यात आलेले आहेत. ग्रामीण सम्राट लोकप्रिय खासदार बाल्यामामा गजेंद्र भाऊ गुलवी, त्याचबरोबर आपला आमदार माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे यांचा बॅनर देखील आहे. 3 बॅनरला जर डायरेक्ट हिट होतो तर रोख रक्कम 2000 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेला आहे. तर ही फलंदाजासाठी चांगली सुवर्ण संधी आहे. पण दरम्यान या ठिकाणी मात्र पहिल्याच चेंडूवर इथे मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल विसावला आणि हा पहिला धक्का बसला. मोती याची खेळी मात्र 6 धावसंख्येवर मैदानातून परतला. तर गोलंदाज या ठिकाणी पंकज म्हात्रे यांनी मात्र पहिल्या चेंडूवर पहिला विकेट या ठिकाणी प्राप्त केलं आणि एक चांगलं योगदान आपल्या संघाला दिलं. अर्थात क्षेत्ररक्षण करणारा मिनेश 11 कारिवली संघाला पहिल्या चेंडूवर पहिला विकेट मिळाला की आपल्याला पाकिस्तान संघाचा इंजमाम हक याची आठवण होते, ज्याने पहिला विकेट घेतला होता. आणि त्यानंतर भारतीय संघाच्या मधून निलेश कुलकर्णी ज्यांनी श्रीलंका संघाविरुद्ध पहिला विकेट प्राप्त केलेला. आत्तापर्यंत जगामध्ये 23 असे गोलंदाज आहेत ज्यांच्या नावावर हा इतिहास नोंदला गेला की त्यांनी पहिल्या चेंडूवर पहिला विकेट प्राप्त केला. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय पंकज म्हात्रे, जे आपलं वैयक्तिक दुसरं षटक फेकतात. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 9 धावा खर्च केल्या होत्या आणि नवीन फलंदाज या ठिकाणी हे मोहिल या ठिकाणी मैदानामध्ये. यावेळी लॉफ्टेड शॉट चेंडूला भिरकावलंय. इथे मात्र आपण पाहणार 2 क्षेत्रक्षकामध्ये, परंतु इथे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये लॉंग ऑफच्या क्षेत्रक्षक येतोय आणि यावेळी पंचांचा इशारा आपण पाहणार आहोत. इथे फलंदाज बाद असल्याचा इशारा. गुरुवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुरुवी आला. गुरुवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुरुवी आला. तर तिसरे पंच या ठिकाणी पाहतील रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे की हा फलंदाज बाद आहे की षटकार हे इथे नोंदलं जाईल. पण तो या ठिकाणी आपण पाहणार आहोत. निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल. रिव्ह्यू हा क्रिकेटच्या सर्वच खेळाडूंसाठी खूप चांगलं लाभदायक निश्चित ठरवतो, कारण जिथे कोणत्याही खेळाडूंवर अन्याय होत नाही हे योगदान तुम्हाला पाहायला मिळतं. आणि फलंदाज बाद आहे. तर यावेळी मात्र आपण पाहिलं तिथे मात्र आणखीन एक धक्का बसला मोहिलच्या रूपाने. जॉली कामतघर या संघाला
आणि आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं या ठिकाणी एकूण फलंदाज बाद झाले ते 2 आणि धावा दाबलकर आहेत त्या 30. 2 गडी बाद 30 धावा दाबलकर आहेत. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनचे जे क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहतात षटकाराचा बचाव करण्याचा प्रयत्न इथे करतात आणि त्या ठिकाणी केलं. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आला आणि एक सुंदर झेल या ठिकाणी अर्थात त्यांनी स्क्रीनच्या जवळ इथे घेतला. हे योगदान आहे. वळी आपण मैदानाकडे. नवीन फंडाच मैदानात येतोय यश. कट केल्या चेंडूला थर्डमॅनच्या दिशेने. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला अडवतोय तोपर्यंत 1 धावीचं योगदान इथे मिळालं आणि धावफलकात वाढ होते ती 31. 2 गडी बाद 31 धावा धावफलकात इथपर्यंत पाहायला मिळाल्या. पण चांगली गोलंदाजी पंकज म्हात्रेची तुम्हाला पाहायला मिळाली, ज्याने पहिल्या चेंडूवर पहिला विकेट प्राप्त केला आणि त्यानंतर दुसरा विकेट देखील पडला. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होता पण इथे 1 धाव शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने यावी. चेंडूला पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न केला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. इथे मिड ऑफला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला पकडतोय तोपर्यंत आणखीन 1 धावीचं योगदान इथे मिळेल. 32 धावा दाबलकर आल्यात. चांगलं क्रिकेट. चौथ्या रजनीमधला हा पहिला सामना तुम्ही पाहताय. मिनिश 11 कारिवली विरुद्ध जॉली कामतगर या 2 संघामधले. वळी या मैदानाकडे. यावी मात्र कट करायचा होता. चेंडू आपण पाहिला गुडलेंग स्पॉटवर चेंडू पडला. उंची इथे आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे मात्र यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली. नक्कीच अमराईपाडा सावंदे इथे देखील गजेंद्र भाऊ यांचे मोठे फॅन आहेत. अजय जाधव त्याने या स्पर्धेला खास करून कॉमेंट्री पॅनल आणि प्रिन्स मूव्हीज यांचं कौतुक केलेलं आहे की आपण थेट प्रेक्षेपण जो आहे अतिशय सुंदर असा दर्शनीय ते बघतायत आणि यूट्यूबच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या घरामध्ये जी टी व्ही आहे त्याला यूट्यूब कनेक्ट केलेला आहे आणि ही स्पर्धा ते त्यांच्या घरी टी व्हीवर बघतायत. त्यांनी सांगितलं आहे की गजेंद्र भाऊ यांना मी भरपूर आदर्श मानतो आणि त्यांना भरपूर मी फॉलो करतो आणि त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. अजय जाधव आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. अजय जाधव सरांचा आम्ही या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करू कारण कॉमेंट्री बॉक्सचं ज्याने कौतुक केलं त्याचबरोबर सन्माननीय आयोजकांचं देखील या ठिकाणी कौतुक केलं. दरम्यान या ठिकाणी आपण मैदानाकडे जाऊया. मैदानाकडे चौकाराचं 4 धावांचं योगदान इथे पाहायला मिळालं आणि बघता बघता धावा मात्र धावफलकावर येऊन पोहोचल्या 36 या धावफलकावर. 2 गडी बाद 36 धावा आल्यात. चौकार आला तो यशच्या बॅटमधून. 1 चौकाराच्या मधून 5 धावांचं त्यांनी योगदान दिलं. तर दुसरीकडे निहाळ मात्र याची वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिले 26 10 चेंडूमध्ये, ज्याने 2 षटकार आणि 2 चौकारच्या माध्यमातून ही आपली खेळी सजवली. पंकज म्हात्रेचं षटक आपण पाहिलं. या षटकामध्ये त्यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली. 6 धावा दिल्या. 2 षटकात त्यांनी एकूण 15 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाजांना माघारी परतवलं. 3 षटकांचा खेळ समाप्त झाले. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे आणि या 12 चेंडूमध्ये आपण या किती धावांचे योगदान जॉली कामतगर या संघाच्या धावफलकावर इथे पाहायला मिळतील. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. नवीन षटक गोलंदाज प्रतीक नाईक गोलंदाज आहे. आपलं पहिलं षटक फेकण्यासाठी या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर ही आर के पाटील गॅलरीच्या माध्यमातून अर्थातच आम्ही समालोचन अतिथी कक्षाकडून म्हणत होतो. आर के पाटील गॅलरी म्हणून या ठिकाणी आपण पाहिलं तर या एंडकडून गोलंदाज यावेळी सज्ज होत आहेत. 2 एंडात आहे. स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी आणि आर के पाटील गॅलरी याकडून. दरम्यान वळी या मैदानाकडे. यावेळी मात्र पहाव धावे यष्टीच्या अगदी जवळून काहीसं अंतर होतं. यष्टी या ठिकाणी उघडली गेली असती पण नशिबाची साथ फलंदाजाला होती कारण जसं आपण पाहायला मिळतं इथे मात्र सोयीचा इशारा 1 धावीचे योगदान. तुमचा प्रयत्न हा ठिकाणी 99% असावं लागतं आणि नशिबाची साथ ही अर्थात 1% निश्चित साथ तुम्हाला मिळते. प्रयत्न महत्त्वाचा निश्चित पाहायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना हा उपदेश केला होता. याबद्दल निश्चित बोलू. वळी या मैदानाकडे. यावी आखुटब्या चेंडू. या चेंडूला पूल केलाय. चेंडू जाते लॉंग लेग क्षेत्रामध्ये. पाहूया पंचांच्या इशाऱ्याची आपण प्रतीक्षा करतोय आणि तोपर्यंत मात्र या ठिकाणी येस पंच दर्शवतील. तिसरा पंचांची मागणी देखील केले गेले तर निर्णय काही क्षणात आपल्याला पाहायला मिळेल. तिसरे पंच स्क्रीनच्या माध्यमातून दर्शवतील.
ही संधी अजूनही कमवलेली नाही आहे. निहार मात्रेने जे पारितोषिक 5 स्टार ग्रुप यांच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे. रोख रक्कम जो आहे 500 रुपये वाढलेले आहेत. 1000चे आता 1500 रुपये झालेले आहे षटकरांच्या हॅट्रिकसाठी. तर हा चौकार येतोय संदेशजी, तुम्हाला थोडंसं थांबवतोय. चौकार 4 धावा. येस संदेशजी, 41 धावा धापलकर आल्यात. पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन बसून मारण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला, अर्थात पूल करायचा होता चेंडूला डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, परंतु बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. तोपर्यंत या ठिकाणी निर्धाव चेंडू सांगता येत्या पाहायला मिळाली. 2 गडी बाद 41. अतिशय चांगली धावसंख्या धापलकावर जॉली कामतगर संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली. 72 धावा हा धावांचा उच्चांक या स्पर्धेमध्ये नोंदला गेला पहिल्या रजनीमध्ये. आणि पहिल्या रजनीमध्ये देवरुंग 94 कामन वसई आणि काल त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंबोली या 3 संघांनी आपलं स्थान निश्चित केलं. दरम्यान या ठिकाणी आणखीन एक फुल टच चेंडू, इथे मात्र मिडविकेटला आलेला एक शानदार फटका, षटकार 6 धावा. समाजसेवेच्या दुनियेमधला राजा माणूस आला, त्रिमूर्ती एंटरप्राइजेसचा प्रोप्रायटर आला, गुरुजी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुरुजी आला. धन्यवाद डीजे. समोर विएट ब्रँड जी बॅट आहे त्या बॅटचा बॅनर आहे समोर व्यासपीठाच्या खालती. त्याला चेंडू कसंही लागला तरी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. कसंही चौकाराच्या रूपात किंवा षटकाराच्या रूपात. नक्कीच चांगलं योगदान आहे त्यांच्या फलंदाजांसाठी. 47 धावा धावपल आल्यात या षटकाराच्या माध्यमातून. आणि निहार म्हात्रेची दमदार कामगिरी तुम्हाला पाहायला मिळते. 13 चेंडूमध्ये तब्बल 36 धावांचं योगदान त्यांनी या ठिकाणी दिलं आहे. प्रतीक नाईक गोलंदाज आहे. पुन्हा एकदा आर.के. पाटील स्टँडकडून यावेळेचा चेंडू आणखीन एक मोठा फटका असेल. वाडिश लॉंगॉनला चेंडूला भिरकावून दिलं. लॉफ्टेड शॉट. सुनीलजी गावस्कर आणि सचिनजी तेंडुलकरचा अतिशय आवडता फटका, ज्याला सेफ शॉट असं म्हणलं तर. 6 धावा. आणि या 6 धावांनी अर्धशतकापडके धावसंख्या धावपल जाऊन पोहोचते ती 53च्या घरामध्ये. दुनियेमधला राजा माणूस आला, त्रिमूर्ती एंटरप्राइजेसचा प्रोप्रायटर आला. तर 53 धावा धावपलकर आल्यात. अर्धशतक धावपलकावर इथे नोंदवले गेले. आणि काय फलंदाजी तुम्हाला निहार म्हात्रे आणि त्याला साथ देतो यश 5 या वैयक्तिक धावसंख्येवर. 2 मध्ये 2 आलेत का काका म्हात्रे? जर अजून एक आला तर पारितोषिक लागू आहे. येस, 2 चेंडूमध्ये सलग 2 षटकार आलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी सलग 3 षटकार जर मारले गेले तर निश्चितच तुम्हाला या ठिकाणी पारितोषिकचे तुम्ही योगदान बनू शकाल ते निहार म्हात्रे. कारण क्रिकेटमध्ये नेहमी पाहता की सलग 3 षटकार असं म्हणलं जातं, सलग 3 चौकार म्हणलं जातं. मात्र कधीही षटकारांची हॅट्रिक असं म्हणलं जात नाही. परंतु जेव्हा 3 विकेट घेतली जातात तेव्हा मात्र हॅट्रिक असं संबोधलं जातं. वळूया आपण मैदानाकडे. या ठिकाणी मात्र फटका निश्चित चांगला आहे. लॉंगॉन क्षेत्रामध्ये इथे आपण क्षेत्रशेष चेंडू येते. अर्थात षटकार मारण्याची जी निश्चित किमया करणार होते, इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला ते गोलंदाज यावी प्रतीक नाईकच्या माध्यमातून. आणि धापलकर धावा येतात 54. अमर म्हात्रे या ठिकाणी आपण पाहता अमर पाटील या ठिकाणी गुणलेखाची खूप चांगली योगदान इथे देण्याचा प्रयत्न करतात. मयूर मात्र माफ करा. दरम्यान पुढचा चेंडू यावेळी मात्र बॅटच्या बॅटच्या चेंडूला घेतलाय आणि हा येतोय षटकार. वाडिश लॉंगॉनला एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. गुरुजी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुरुजी आला, गुरुजी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुरुजी आला. गुरुजी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुरुजी आला, गुरुजी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुरुजी. 24 धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. या 4थ्या षटकामध्ये गोलंदाज प्रतीक नाईने मागणं षटक पाहायला मिळालं. मर्यादित षटकाच्या क्रिकेट सामन्यामध्ये नेहमी म्हणतात की 7 धावा देणारा गोलंदाज हा चांगला गोलंदाज मानला जातो. तर लेदर विश्वामध्ये 10 धावा देणारा गोलंदाज चांगला गोलंदाज मानतात. पण या ठिकाणी प्रतीक नाईक मात्र महागडा गोलंदाज ठरला. आणि एकूण धावपलकर धावा येऊन पोहोचले तर तब्बल आपण पाहतात 60 या धावा धावपलकर आल्यात. चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. कारण या षटकात आपण पाहिलं तर निहार म्हात्रे यांनी तब्बल 3 षटकार मारले, पण ते सलग आले नाही. त्यामुळे बक्षिसाचं हकदार तो ठरला नाही. हरकत नाही आहे. येणारी क्रिकेट स्पर्धा आपण पुढच्या सामन्यामध्ये जर आपण जिंकलात तर या ठिकाणी निश्चित तुम्हाला संधी मिळू शकेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. शेवटचं षटक ज्याला मारधाडीचं षटक म्हणतात. गोलंदाज महेश
पाटील यावी घेण्यासाठी सज्ज होतात. इथे मात्र स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एनकडून 60 धाव धापलकर आहेत. 72 धावांचा उच्चांक या ठिकाणी मोडणार का जॉली कॉमतगर हा संघ या ठिकाणी आपण पाहणार आहोत. इथे मात्र मिनेश इलेव्हन कारिवली संघाचा गोलंदाज तुम्ही पाहताय महेश पाटील या ठिकाणी सज्ज होतोय आणि समोर मात्र फलंदाज आहे तो वेलकम. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय नरेंद्र भाऊ गुलवी यांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या दरम्यान यावेळी मात्र फलंदाज निश्चितच बाद होईल कारण बॅटचा पट्टा त्या ठिकाणी बरोबर आला नाही आणि इथे मात्र शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने इथे झेल घेतला गेला आणि हा तिसरा फलंदाज मैदानातून बाहेर. असा समाजसेवक होणार नाही कोणी किती बी कर धडपड. असा समाजसेवक होणार नाही कोणी किती बी कर धडपड. तर मिनेश इलेव्हन जय बजरंग कारिवली या संघाचं निश्चित हे आपण पाहिलात क्षेत्रेशन या ठिकाणी केलं गेलं कारण तुम्ही जी नावं देतात ती नावं आम्ही या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येते ओम. नवीन फलंदाज आहे मिनेश इलेव्हन जय बजरंग कारिवली असा कारिवली संघाचं नाव आहे आणि नेहमीप्रमाणे एकच नाव जॉली स्पोर्ट्स कामतगर बिग नेम. तर वळी आपण मैदानाकडे पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने 8 ते 10 पालमचा रनअप तुम्ही पुन्हा एकदा पाहतात. शेवटचे षटक घेऊन गोलंदाज महेश पाटील ज्यांनी पहिली विकेट प्राप्त केली होती. इथे मात्र दुसऱ्या चेंडूवर आपण पाहता डीप स्क्वेअर लेगमध्ये चेंडूला फेकून दिला. पुलचा फटका आला. गगनभेदी गगनचुंबी षटकार साधा. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुलवी एक नंबर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय नाव गजू दादा एक नंबर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुलवी एक नंबर. साऱ्या भिवंडी शहरात 66 धावा दाखल करायल्यात. या ठिकाणी ओमनी मारलेला एक मस्त फटका षटकार 6 धावांचं योगदान. या चेंडूला सोडून दिला. पंचांनी दर्शवले हा चेंडू खराब आहे. उजयश्रीच्या खूप बाहेर चेंडू. इथे मात्र पंचांकडे कोणता पर्याय नव्हता. 1 धाव आणखीन धाबलकावर 67 धावा धाबलकर आल्यात. पहिलं सत्र सुरू आहे. खेळाचं पहिलं सत्र पूर्वार्ध त्याला म्हणलं जातं. पहिलं सत्र दुसरं सत्र पूर्वार्ध किंवा उत्तरार्ध असं त्याचं वर्णन केलं जातं. पुन्हा एकदा मैदानाकडे आपण वळूया. यावी पुढच्या चेंडूसाठी बॅकफुटवर गेले. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूला फेकून दिलाय. चेंडू जातोय तो वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षक येतोय मिड विकेट परिसरातून तो पण एक सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ते मिनेश इलेव्हन जय बजरंग कारिवली संघाचं आणि इथे 1 धावेचं योगदान. 1 धावचे योगदान 68 धावा दाबलकावर. येणारे चेंडू बाकी आहेत आणि या चेंडूंमध्ये पाहूया धावांचा उच्चांक नोंदवला जाईल की 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. शेवटचे 3 चेंडू बाकी. समोर मात्र फलंदाज या ठिकाणी यश असेल. 1 षटकार चौकारच्या माध्यमातून 11 धावसंख्या खेळतो. इथे मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा गुडलेंग स्पॉटवर या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाजच्या अगदी जवळ पुढ्यामध्ये चेंडू फेकला होता आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडू बाकी आहेत. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलंय तुम्हाला पाहायला मिळतात. हे योगदान आहे. सन्माननीय आयोजक देखील आपण पाहतात या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगले योगदान त्यांच्या माध्यमातून मिळालं आणि त्यामुळे ही यशस्वी क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्रामध्ये गाजलेली क्रिकेट स्पर्धा रजनी क्रिकेट स्पर्धा ज्याला म्हणलं जातं ते येथे संपन्न होते. येणारे 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी यावी मात्र हा चेंडू खाली राहिला. गोलंदाज स्वतः धावतोय. यष्टीचा वेध घेणारा प्रयत्न मात्र इथे फसला. जी शर्यत होती गोलंदाज आणि फलंदाजामध्ये ते फलंदाजाने अर्थात मात केली ती गोलंदाजावर आणि तोपर्यंत 1 धावेचं योगदान मिळालं. संघाच्या धावसंख्येत 1 ने बदल होईल. 69 शेवटचा चेंडू बाकी असेल. 69 धावा धाबल करायला 72 धावांचा उच्चांक आहे आणि चौकार जर मारला तर 73 धावांचा उच्चांक या ठिकाणी मोडलं जाईल. कारण क्रिकेटपटूंच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळालं की उच्चांक हे मोडण्यासाठीच असतात. हे सचिनजी तेंडुलकरचं वाक्य होतं आणि हा उच्चांक मात्र इथे अबाधित राहील कारण या ठिकाणी हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. मिडविकेटवरून झेल घेतला गेला आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र येथे समाप्त होते. फलंदाज मात्र बाद होतोय.
ओमची खेळी समाप्त होती 7 या धावसंख्येवर आणि अशा प्रकारे या ठिकाणी खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं तेव्हा जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाने धावा धाबलकावर नोंदवल्या त्या 69 धावा धाबलकावर नोंदवल्या आणि 70 धावांचं लक्ष्याचा पाठलाग इथे केला जाईल. मिनिश 11 जय बजरंग कारवली संघाच्या माध्यमातून जाऊया डीजेकडे. गोरगरीब करतोय दान लाखो पहिला डाव जो आहे समाप्त झालेला आहे. मात्र स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. मी नरेंद्र भाऊ गुलवी यांना विनंती करतो की आपण सन्माननीय या भिवंडीचे एक महान टेनिस क्रिकेट बॉलचे लेजंड खेळाडू आणि BC4 अध्यक्ष सन्माननीय अमोलदादा पाटील यांचा मान सन्मान या मुख्य व्यासपीठावर या स्पर्धेचे आयोजक नरेंद्र भाऊ गुलवी आपल्या शुभास्ते करत आहेत. त्यांचं मान सन्मान इथे होत आहे. आपण आलात या स्पर्धेमध्ये, थँक्यू सो मच. त्यानंतर खारबाववरून या स्पर्धेला गजेंद्र भाऊ यांचे मामा यांचे चिरंजीव आहेत मंथन पाटील उपस्थित आहेत. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान मी विनंती करतोय नरेंद्र भाऊ गुलवी यांना की आपण आपल्या शुभास्ते त्यांचा आपण मान सन्मान इथे करावा. मंथन पाटील आपण पाहतोय त्यांना या मुख्य व्यासपीठावर ते अगदी सायंकाळच्या क्षेत्रामध्ये आलेले आहेत आणि आज या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती लाभलेली आहे आणि त्यांचा मान सन्मान इथे केला जात आहे. आपण आलात, थँक्यू सो मच. आणि आता पुढचा टॉस जो असणार आहे पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर आम्ही करणार आहोत, कारण की काही खेळाडू पोचणं बाकी आहेत पडगा संघाचे. अर्थातच BCC बोरिवली टीम शाहिद खान इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. मात्र दुसरा डाव लगेचच सुरू करणार आहोत. तर मी पुन्हा एकदा विनंती करतोय कामतगर संघाला आपण आपली फिल्डिंग लावण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. सलामीची जोडी कारवली संघाने लगेच पाठवून द्यायची आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जाणार आहोत काका मात्रे आणि समीर ठाकरे यांच्यासोबत. महेश पाटील यांचे शेवटचे षटक आपण या ठिकाणी पाहिलं. त्यांनी 9 धावा खर्च केल्या, 2 विकेट प्राप्त केले. तर एकूण धावफलकाकडे आपण नजर जर टाकली तर निहार मात्रे याची जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळेल, ज्याने 43 धावांचं योगदान दिलं आणि त्यांना इतर फलंदाज अर्थात यश यांनी 17 धावांचं योगदान इथे दिलं. आणि अशा प्रकारे तब्बल धावसंख्या धावफलकार आल्या त्या 69. फलंदाज बाद झाले ते 4 गडी बाद 69 आणि 70चं लक्ष मिनेश 11 जय बजरंग कारवली संघासमोर ठेवण्यात आले. या ठिकाणी आपण पाहणार आहात 70 धावा 5 षटकामध्ये पूर्ण करायच्या म्हणजे प्रति षटक आपण या ठिकाणी 14ची सरासरी इथे आपल्याला पाहायला मिळेल. तर खेळाचं दुसरं सत्र इथे सुरू होईल. दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आवाज आपण ऐकूया. जो नांदुरकी गावाचा समीर ठाकरे सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी अल्पेश गायकवाड आमचे गुणलेखक यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि निश्चितच आमचे गुणलेखक मयूर पाटील या ठिकाणी ही रजा घेतात. ऐकूया पुन्हा एकदा आवाज समीर ठाकरे सरांचा. धन्यवाद. चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो माइक टेस्ट. हॅलो. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. वेलकम ऑल ऑडियन्स अँड ऑल क्रिकेटर्स. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करूया. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आयोजित हरिभक्त परायण वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रेय गुलवी स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आमचे मुख्य ऑर्गनायझर आदरणीय गजेंद्र गुळवी साहेब यांच्या वतीने आणि आमची ऑल ऑर्गनायझिंग टीम ज्या सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. तसेच पहिल्या रजनीपासून ज्यांचा आवाज तुम्ही ऐकतात एक लेजंड कॉमेंटेटर काका म्हात्रे सर, आपलं देखील मी मनापासून आभार मानतोय अँड थँक्यू सो मच. आजच्या या 4थ्या रजनीला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. ग्रामीण पूलला सुरुवात. पहिला सामना तुम्ही पाहतात मिनेश 11 जय बजरंग कारवली आणि त्यांच्या विरोधात जॉली स्पोर्ट कामतघर असा सामना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय. दोन्ही टीम्सच्या वतीनं चांगल्या खेळाची अपेक्षा तमाम क्रीडा रसिकांना या ठिकाणी ऑडियन्सना असणार आहे आणि त्या जरूर आपण पाहतो तर पहिल्या डावामध्ये ती अपेक्षा पूर्ण केली आहे जॉली स्पोर्ट कामतघरच्या फलंदाजांनी. एकूण 69 धावा बनवल्या. 70 धावांचं लक्ष सेट करण्यात आलं. $70 रन्स टू विन. VIP डाईचं दृश्य तुम्ही पाहतात.
हरिभक्त परायण वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुळवी बाबांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा या ठिकाणी भरवली आणि गजेंद्र भाऊ गुलवी साहेबांची ही स्पर्धा तुम्ही पाहताय. डे नाईट स्वरूपाचं क्रिकेट, सिटी एमर्जिंग क्रिकेट असेल, ग्रामीणचं क्रिकेट असेल आणि इव्हन 40+ क्रिकेट असेल, सर्वांना संधी देण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीनं ह्या स्पर्धेच्या माध्यमातून राहिला आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. श्री गणेशाला वंदन करून आजच्या या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे पुन्हा एकदा धन्यवाद करतोय आणि माझ्या समालोचनाला सुरुवात करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व तमाम महापुरुषांना वंदन करून आज आपण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरून सन्माननीय या मुख्य व्यासपीठावर A1 वाईस अर्थात महाराष्ट्राचा लाडका भाऊजी मनोहर तरे सर इथे उपस्थित झालेले आहेत. A1 सूत्रसंचालन आणि एका काळामध्ये आमच्यासोबत त्यांनी कॉमेंट्री देखील केली. आजही ती करायची इच्छा त्यांची आहे, मात्र सूत्रसंचालन A1 आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. उद्या त्यांची अग्निपरीक्षा असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. समीरचा आवाज तुम्ही ऐकता मित्रांनो. 2017ला मला समीर मिळाला होता त्यांच्या गावामध्ये. तिथे त्याचा मी छोटासा आवाज ऐकला. आज इतका मोठा ट्रेंडिंग झालेला आहे आणि प्रत्येकाला हवं असा असणारा आवाज समीर ठाकरे जोडलेला आहे या कॉमेंट्री बॉक्समध्ये. क्या बात आहे. थँक्यू सर. वळूया मॅचच्या दिशेनं. फॉर एंडकडनं बोलतं या पहिला बॉल यॉर्कर लेंथ होता. डिग आउट करत असताना बॉलला पाठवल्या फॉरवर्ड स्क्वेअर लेगला. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट आणि ओव्हर थ्रो झाला. त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात होता परंतु नकार आला. बॅकअपला क्षेत्ररक्षण चांगलं आणि पहिल्याच बॉलवर स्ट्राईक रोटेट करत असताना बॅटर प्रतीक नाईक तुम्ही पाहता त्याच्या सोबतीला मोहित ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. पंकज म्हात्रेनं पहिलं षटक हाताळलं होतं. मोहित घरतनं दुसरं षटक हाताळलं होतं आणि भरपूर महागडी गोलंदाजी त्यानं केली होती परंतु त्याची परतफेड त्याला करावी लागेल. स्वीप करण्यात आला. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. ओ खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल सरळ सीमा पार. प्रत्युत्तर देत असताना येतोय हा पहिला चौकार मोहित गरजच्या बॅटमधून. समाजसेवक होणार नाही कोणी किती बी कर धडपड. असा समाजसेवक होणार नाही कोणी किती बी कर धडपड. फ्रंट फुटला येत असताना ऑप्शनच्या बाहेरचा बॉल स्वीप केला. हे पहा. हॅव अ लुक ॲट दॅट ॲक्शन. रिप्लेयर फुल टॉस घेतला आणि बॉलला सरळ पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नेक्स्ट बॉल. यावेळेला फुल टॉस हवे ते बॉल डाऊन दी बॉल फिल्डर आणि ही मेक्स नो मिस्टेक. विकेट गॉन. फर्स्ट विकेट गॉन. पहिला धक्का. मोहित गरत गोज बॅक टू दी डगआउट. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुलवी एक नंबर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय नाव गजू दादा एक नंबर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुलवी. ग्रामीण पूलमधून आपण थरार क्रिकेटचा अनुभवतोय. फुल टॉस बॉल होता आणि सहजगत्या कन्वर्ट करण्याचा प्रयत्न परंतु आता ज्या फिल्डरनं अगोदर चुकी केली होती तो फिल्डर तेथे झेल पकडताना दिसला. पहिला धक्का लागला. बॅटिंग करत असताना मिनेश 11 वीर बजरंग कारिवली संघाला. जय बजरंग कारिवली हा संघ खेळतोय. नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी येतोय. शुभ वेलकम. ठाणे जिल्ह्यामध्ये नामांकित असलेला हा खेळाडू बाळा तरे आणि मुकेश मते देखील इथे उपस्थित झालेला आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम बाळा तरे. अक्षय पाटील येतोय नवीन बॅटर. मोहिल म्हात्रेनं षटकाला सुरुवात केली आहे. सफलता त्यांना व्हेरी फर्स्ट ओव्हरमध्ये देत असताना आपण पाहतोय. चेसिंग अ टार्गेट ऑफ 70. यावेळेला यॉर्क लेत होता वाईड ऑफ ऑप्शन फुल लेन टाकला. ड्राईव्ह करत असताना बॉल येतोय कवचला. डीपमधून कवचचा फिल्डर येतोय बॉलवर. आज रणनीतीमध्ये थोडासा बदल करण्यात आला. विथ न्यू बॉल सातत्याने आपण रितेश धुमालला जॉली स्पोर्ट कामतगरकडनं गोलंदाजी करताना पाहतो परंतु आज कुठल्या प्रकारे पॉवर प्ले नाही आहे आणि त्याच अनुषंगानं कदाचित मोहिल म्हात्रेचा वापर केला असावा. तसंही प्रत्येकी कॅप्टन आणि प्रत्येकी कोच वेगवेगळ्या
रणनीतीनं बॅटिंग बॉलिंग करतो, प्लेड ऑन, विकेट गॉन. आणखी एक धक्का इफेक्टिव्ह ठरतोय. मोहिल मात्रे फर्स्ट ओव्हर मध्ये 2 धक्के त्याने दिलेत. गरीब करतोय दान, लाखो दिलो की बनलय जान. लाखों दिलों की बनलय जान, लाखों दिलों की बनलय जान. साऱ्या ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या दादाला मिळतोय मान. आमच्या दादाला मिळतोय मान, आमच्या दादाला मिळतोय मान. दरारा असा दादाचा आमच्या करत नाही नाद कोण. दरारा असा दादाचा आमच्या करत नाही नाद कोण. प्रतीक नाईककडनं अपेक्षा भरपूर होत्या, परंतु यावेळेला भरपूर बाहेरचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न, लॉक करायचा होता, समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता ऑप्शनच्या खूप जास्त बाहेरून. आणि बॅटर अखेर प्लेड ऑन होतोय. मोहिल मात्र इफेक्टिव्ह ठरलाय. चर्चा तीच सुरू होती की आज गेम प्लॅनमध्ये बदल केला, परंतु तो बदल कुठेतरी इफेक्टिव्ह ठरलेला आहे जॉली स्पोर्ट कामतगर संघासाठी. वेलकम, सुस्वागतम. आदरणीय हिराबंजी गोविंद साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. अर्थातच शमई संघटना गेल्या अनेक दशकांपासून एक कार्यकुशल नेतृत्व, आपलं हार्दिक स्वागत. परफेक्ट वाईड यॉर्कर. काय गोलंदाजी केले मोहिलनं. पूर्णपणे पहिल्याच ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी संघाचा कंबरडा मोडीत काढलाय. टॉप ऑर्डरचे 2 विकेट्स त्याने घेतलेत. आफ्टर फर्स्ट ओव्हर टीमची टोटल 6 रन्स ऑन अबाउट फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 6 धावा स्कोर कार्डवर आणि 2 धक्के या ठिकाणी पहिल्याच ओव्हरमध्ये दिलेले आहेत. डे नाईट स्वरूपाची स्पर्धा आणि स्पर्धेच्या 4थ्या रजनीमध्ये आपण आज सध्या ग्रामीण पूलला सुरुवात करतोय. पहिला सामना या ठिकाणी जॉली स्पोर्ट कामतगरच्या विरोधात मिनेश 11 जय बजरंग कारिवली असा रंगतोय. आज बादवड बी संघ तुम्हाला ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. साईश खारबाव, सावले स्पोर्ट सावले, त्यानंतर जय बजरंग गोरसे बी, एकविरा मानकोली, अनेक दिग्गज टीम तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. परंतु आतापर्यंत सुपर 4मध्ये प्रवेश करणाऱ्या 3 टीम्स तुम्हाला बघायला मिळाल्यात. त्याच्यामध्ये फर्स्ट नाईटमध्ये देवरुंग टीम क्वालिफाईड झाली. सेकंड नाईटमध्ये 94 कामन वसईचा संघ आणि थर्ड नाईटमध्ये त्रिमूर्ती एंटरप्राइजेस जय हनुमान टेंभवली. अशा 3 टीम्स आतापर्यंत या स्पर्धेमध्ये क्वालिफाईड होणार आहेत. परंतु आजच्या 8 संघांमधून कोणता संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरणार त्याचं उत्तर तुम्हाला मध्यरात्री मिळेल. रितेश धुमाल VIP डाईस एंडकडनं आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पारितोषिकांचा वर्षा वाचणारी स्पर्धा, विविध फॉर्मॅटमध्ये खेळवली जाणारी स्पर्धा तुम्ही पाहतायत. आज त्रिमूर्ती एंटरप्राइजेसच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. दुधी प्रकाशामध्ये अनेक वर्ष आपण या क्रीडांगणावर स्पर्धा बघत आलो आणि आता पुन्हा ते सातत्य टिकवायचं आहे. बादवडकरांना नक्कीच गजेंद्र गोवे यांचे भाचे तनिष काळन यांचे या ठिकाणी शुभागमन आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. पहिला बॉल धुमालचा डॉट बॉल ओव्हर द विकेटनं आपण पाहू शकता. थोडंसं शफल झाला, फुलर लेंथ, परफेक्टली वाईड यॉर्कर. आता तेच इंटेंट आहे गोलंदाजांचं, विकेटवर जायचं नाहीये, सातत्याने ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकायचे आहेत. नक्कीच डीजे वेक नाईक, आपण आउटपुट थोडं कमी करायचं आहे आणि मॉनिटर बरोबर असंच ठेवायचं आहे. बाजूला बैठक चालू आहे. हाफ ट्रॅकर कट करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक बॉल डॉट, लागोपाठ 2 चेंडू निर्धाव आणि इनिशियल ओव्हर्समध्ये आता दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. बॅटिंग साईडनं रेफर केलाय का? फलंदाजाने रेफर केलाय. अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलाय व्हाईट बॉलसाठी. इट्स अ फेअर बॉल. लागोपाठ 2 चेंडू डॉट या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळाले. स्टे विथ युअर ओरिजिनल डिसिजन मिस्टर गोकुल पाटील. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. बघितलं की बॅटर थोडासा पुढे येतोय, जाणून बुजून आखुडी दिली त्या ठिकाणी. एक्स्ट्रा बाउन्स प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. आणखी एक डॉट बॉल. 6 वर धावसंख्या स्थिर आहे पूर्णपणे. आता मिनेश 11 कारिवली संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. फर्स्ट ओव्हरमध्ये मोहिलला तुम्ही बघितलं, 2 विकेट्स त्याने घेतले आणि आता तोच मोमेंटम कायम ठेवण्याचा प्रयत्न रितेश करतोय.
शफल होऊन यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न होता, वळवायचा होता बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, परंतु इथे देखील मिळाली फक्त एकच धाव. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये तीही धाव पूर्ण केली आहे. स्कोर एका धावेने पुढे जाताना 7 वर फार वेळानंतर अखेर एक धाव जोडली गेली, तीही लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. बॅटर अक्षय पाटील आता भरपूर स्ट्रगल करताना दबाव वाढत चाललेला आहे. का ज्या वेळेला कमी वेळात तुम्हाला मोठा रन चेस करायचा असतो त्यावेळेला प्रेशर असतो बॅटरवर, परंतु पप्या खारीक ज्या खेळाडूकडे क्षमता आहे कट करण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल, परंतु त्या क्षमतेवर त्याला खरं उतरावं लागेल. पेपरवरती तुमची नावं किती मोठं असू द्या, खेळाडू म्हणून तुम्ही किती मोठ्या नावाचे असू द्या, परंतु मैदानामध्ये तुम्ही काय करता या दृष्टीनं जग तुमच्याकडे बघत असतो. लाईव्ह ऑन प्रिन्स मूवीज अनेक सारे पाठीराखे त्यांचे प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून जोडले गेलेत. अनेक सारे ऑडियन्स या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांना खुश करणं गरजेचं आहे. पुल अँड पॉवरफुल ग्रेट शॉट एअर, बॉलला सरळ फेकून दिल्या स्क्वेअर लेगच्या बाहेर. पप्या कारिकच्या बॅटमधून हा सिक्सर. What a good shot here. What a fantastic stroke. Have a look at that. तेवढा अकूट टप्प्याचा बॉल नव्हता, लेंथ बॉल होता, हार्ड लेंथला बॉल होता, तिथून बाउन्स मिळाला आणि त्या बॉलला सर भिरकावून दिला फॉरवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा दमदार हिट षटकार तुम्हाला बघायला मिळाला. 6 ने धावफलक पुढे गेलेला आहे. 13 वर 13 रन्स ऑन अ बोर्ड. ज्या फटक्यांची गरज होती तो फटका अखेर पप्या कारिकच्या बॅटमधून आला, परंतु आता येणारी 3 षटकं शिल्लक आहेत. 2 षटकांचा केस संपला आणि 3 ओव्हर्समध्ये आता धावा कराव्या लागतील. 57 आता धावा इथून 3 ओव्हर्समध्ये कंप्लीट कराव्या लागतील. हे पाहू शकता खेळाडू कक्षाचं दृश्य दाखवलं. थोडेसे आता शांत खेळाडू त्या ठिकाणी बघायला मिळालेत. हे फ्लेक्स तुम्ही पाहतायत ज्यांचं योगदान आम्हाला या स्पर्धेसाठी आणि ज्यांनी ज्यांनी हार्दिक शुभेच्छा या स्पर्धेसाठी दिल्यात त्या सर्वांचे फ्लेक्स तुम्हाला डेफिनेटली मैदानाच्या चौफेर बाजूने पाहायला मिळतील. तमाम मान्यवरांचं हरिभक्तपरायण वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुळवी स्मृती चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस गजेंद्र गुलवी साहेबांचा हा शो तुम्ही पाहतायत. नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट, लाईव्ह ऑन प्रिन्स मूवीज, किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट. 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आणि इथून आता 57 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 मध्ये फर्स्ट चेंज तुम्हाला बॉलिंगमध्ये पाहायला मिळतोय. ओम पाटील येतोय गोलंदाजी करण्यासाठी. फार एंडकडनं स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एंट. ऐतिहासिक हे क्रीडांगण, अनेक साऱ्या मेगा इव्हेंट्स या क्रीडांगणावरती आपण बघितलेल्या आहेत आणि ही देखील स्पर्धा इतिहासामध्ये नोंद केली जाणार अशी स्पर्धा आज गजेंद्र गुळवी साहेबांच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाली आहे. ओम पाटील एक युवा गोलंदाज आहे, परंतु युवा गोलंदाजानं प्रतिभाशाली खेळ केलेला, इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाली आहे. ओव्हर द विकेटनं सामना करेल अक्षय. ओमचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय लॉंग ऑफला, फिल्डर जज करतोय, त्याच्या आवाक्या बाहेर, बॉल सरळ सीमा पार, आउट ऑफ द पार्क, सिक्सर. जनतेची सात बाले मामाचा हक्क दादाच्या शिरावर आहे. जनतेची सात बाले मामाचा हक्क दादाच्या शिरावर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुलवी एक नंबर. क्लोज ऑन व्ह्यू स्लो मोशन मध्ये. लॉफ दॅट्स रिअली वेल. व्हॉट अ टायमिंग. ग्रेट शॉट. इट वॉज अ ग्रेट शॉट. ओव्हर लॉंग ऑफ, आउट ऑफ द पार्क. प्रतीकच्या डोक्यावरून बॉल सरळ निघून गेला. लॉंग ऑफ बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना सिक्सर. षटकारानं संघाची धावसंख्या तुम्ही पाहतात वेगाने मुसंडी मारत असताना 19 वर. बाउंड्रीज डायमेन्शनचा विचार केला अल्पेशजी, तेवढा मोठा मैदान नाही आहे. ह्या क्रीडांगणावर कोणतीच धावसंख्या सेफ नाही आहे, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीच धावसंख्या छोटी सुद्धा नसते. जे तुमच्या पुढे आता आहे, तुमच्या समोर आहे, त्याला सामोरे जाण्याची तुमची हिंमत आणि तुमची तयारी ही महत्त्वाची असते. बघूया आता इथून ओम पलटवार करणार की अक्षय शेर के मुंह अब खून लग चुका है असंही म्हणूया, कारण पहिला सिक्सर त्याच्या बॅटमधून आला. वेलकम सुस्वागतम
स्पर्धेचे आयोजक अर्थातच गजेंद्र भाऊ गुळवी साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समेत विशालजी म्हात्रे आपलं देखील हार्दिक स्वागत. टॉस विनर गिफ्ट हॅम्पर आज नक्कीच विशाल म्हात्रे यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी सेनेचं ते जिल्हा अध्यक्ष आहे, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बिग शो पाहत आहोत आपण नक्कीच. संपूर्ण भिवंडीमध्ये एकच चर्चा, फक्त आणि फक्त स्वर्गीय प्रभाकर दत्तात्रय गुळवी स्मृती चषक 2025. आजचा हा 4था दिवस आणि मंडळी उद्या मेगा फिनाले, ग्रँड फिनाले आणि शेवटचा अंतिम दिवस. मोठे मोठे दिग्गज व्यक्तिमत्व देखील उद्याच्या ह्या दिवसामध्ये आपल्या या स्पर्धेला लाभणार आहेत आणि अर्थातच या मेगा फिनालेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भव्य दिव्य हा पारितोषिक वितरण सोहळा देखील आपण संपन्न करूया. तुर्तास आलेल्या सर्व मान्यवरांचं व्यासपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे. वेलकम, सुस्वागतम. थँक्यू. बॅक टू कॉम्बॉक्स. थर्ड अंपायरला रेफर करण्यात आल्या भीमा नो बॉलसाठी. चौकार आला बॅटर अक्षयच्या बॅटमधून. चर्चा तीच सुरू होती ना की या क्रीडांगणावर कोणती धावसंख्या सेफ नाही आहे. इट्स अ फेअर बॉल. हा चौकार असेल आणि 4 धावांनी स्कोर पुढे गेलेला आहे 23 या आकड्यावरती. पलटवार मिनेश 11 कारिवलीचा आता सुरू झालेला आहे. वार पलटवार, तिखट प्रतिकार आणि जरूर या ठिकाणी फलंदाजाने आता ते सुरू केलेलं आहे. क्रीडांगणावरती आता बिनेश 11 कारिवली देखील खेळताना तुम्हाला दिसतंय, कारण मागच्या 2 ओव्हर्समध्ये असं वाटत होतं की फक्त जॉली स्पोर्ट कामतगर क्रीडांगणावर खेळतात की काय, ज्या प्रकारे खेळ त्यांनी सुरू केला होता. परंतु आता या मॅचमध्ये कमबॅक. पुढचा बॉल यावेळेला चांगल्या लेंथवर होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला, डीपमध्ये मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. फक्त मिळेल एकच धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती 24 धावा. हळूहळू समीकरण बदललंय. 70 धावांचा पाठलाग करत असताना आता 24 धावा स्कोर कार्डवरती. 46 धावांची अजूनही गरज सामना जिंकण्याकरिता, परंतु बॉल आता कमी होत चाललेत. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते फक्त 15. 15 मध्ये 46. पुढचा बॉल ओम पाटील, पप्प्या समोर फुल टॉस आणि लीला या बॉलला पाठवलंय. ओ माय गॉड, लॉंग लेगला झेल पकडली आहे. फलंदाज बाद, अविश्वसनीय झेल पकडलाय त्या ठिकाणी. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पप्प्या कारिक स्वतःवर विश्वास बसत नाही की मी आउट झालोय. काय फटका खेळला होता. इम्प्रोवाइज क्रिकेट. पॅडल स्वीप करण्यात आलं होतं. हॅव अ लुक ॲट दॅट एअर. फॉलिंग स्वीप होतं आणि जरूर लॉंग लेग क्लिअर करण्याचा प्रयत्न, परंतु एकाएक पिक्चरमध्ये हा क्षेत्ररक्षक आला. उद्धवच्या माध्यमातून झेल कंप्लीट करण्यात आली आहे. विकेट गॉन. स्क्वेअर ऑन द अँगल तुमच्या समोर. फुल टॉस बॉल लॉंग लेगला एक्झिक्यूट करण्यात आलं. फॉलिंग स्वीप होता. उद्धवनं केली आहे कमाल. विकेट गॉन. 24 धावा धावफलकावरती असताना तिसरा धक्का मिनेश 11 जय बजरंग कारिवली संघाला लागतोय. समीकरण कठीण होत चाललंय. आता बॉल कमी होत आहेत, धावा स्थिर आहेत. 24 धावा आहेत, 46 ची गरज, 14 बॉल शिल्लक. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय 5व्या क्रमांकावर यश नाईक. प्रतीक नाईक आज फक्त 1 धाव बनवू शकला. मोहित गरत फक्त 4 धावा. त्यानंतर अक्षय पाटील भरपूर स्ट्रगल करत होता. अखेर एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. पप्प्या कारिकने एक सिक्सर लगावला, परंतु त्यालाही आता शांत करण्यात आलं. नवीन बॅटर यश नाईक आता अक्षय पाटीलच्या सोबतीला. चौदा बॉल आणि 46 ची गरज आहे. थोडंसं बदल आता फील्ड प्लेसमेंटमध्ये. व्ही मध्ये 2 फिल्डर विकेट किपरच्या मागे. विकेट किपर भरपूर दूर उभा राहिला. मोती ओम पाटील. ओ यस, समोर बॅटची नरेज. बल्ले का अंदरुनी सिरा. धाव मिळणार नाहीये. आणखी एक डॉट बॉल. डॉट बॉल आता दबाव वाढवत असताना टीमवर मिनेश 11 जय बजरंग कारिवलीवर. अंडर फ्लड लाईट धावांचा पाठलाग करणं भरपूर कठीण असतं, परंतु फर्स्ट इनिंगमध्ये निहाल म्हात्रेचा कमालीचा खेळ. 43 धावा ज्यानं बनवल्या आणि त्या खेळीच्या जोरावर, त्याच खेळीच्या बळावर टीम कारिवलीच्या अगेन्स्ट कामतगर ड्रायव्हिंग सीटवर तुम्हाला बघायला मिळाला. 13-46 समोर लॉफ्ट केलाय. कडक शॉट. स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीला सलामी देणारा हा उत्तुंग षटकार. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुळवी 1 नंबर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय नाव गजू दादा 1 नंबर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुळवी 1 नंबर. साऱ्या भिवंडी
वेलकम शिवाजी गुळवी आमच्या गावातील सामाजिक कार्यकर्ते आहेत. आपलं भव्य दिव्याच्या ह्या क्रिकेट स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. पुढे टाकला होता बॉल आणि सरळ लॉफ्ट करत असताना यश नाईकच्या बॉटम हँडमध्ये खूप पॉवर आहे, ती त्यानं दाखवली आहे. स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीला धडकणारा सिक्सर तुम्हाला बघायला मिळाला. येणारे आता बॉल शिल्लक असतील 12 आणि सामना जिंकण्याकरिता 40 धावांची गरज आहे. 12 बॉल आर रिमेनिंग है, 40 मोर रन टू विन. गेंदे बची है 12 और 40 रनों की जरूरत. नक्कीच 12 मध्ये 40 बनवू शकतात, कारण की या अगोदरची मॅच झाली होती कामण आणि सागाव यात्रेमध्ये 10 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता असताना त्या धावा चेस झाल्या होत्या आणि कामन संघाने हा कारनामा केला होता. तर पाहूया कारिवली संघाला जमेल का. व्यासपीठावर गजेंद्र गुळवी साहेबांचे काकाश्री शिवाजी गुळवी यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. क्रिकेट है, कुछ कहा नहीं जा सकता, कुछ भी हो सकता है, काही होऊ शकते या क्रिकेटच्या खेळामध्ये. 12 मध्ये आता 40 करायचे आहेत. स्ट्राईक एंडला अक्षय पाटील जो वेल सेट बॅटर आहे, परंतु आता हे निर्णायक षटक पेनल्टी मेट ओव्हर. कॅप्टनशिप लाजवाब आहे. मला वाटलंच होतं की ज्या वेळेला मोहिलला थांबवलं त्याच वेळेला नेमका मनामध्ये विचार आला होता की रितेश कदाचित सेकंड स्पेलमध्ये येणार आणि त्यालाच आता इन्व्हाइट केलेला आहे. लेफ्ट आर्मर आहे आणि चांगल्या फॉर्मात आहे विशेषतः. त्याच्यामुळे आता लेफ्ट आर्मर समोर अक्षय पाटील स्ट्रगल करत होता आणि ते सेकंड ओव्हरमध्ये आपण बघितलं आणि त्याच्याचमुळे आता या पेनल्टी मेट ओव्हरमध्ये त्याला इन्व्हाइट केलं आहे. 12 मध्ये करायचे 40 ओव्हर द विकेट. अक्षय समोर ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल कटर होता, थोडीशी बोटं फिरवली आणि बॉल पडल्यानंतर थोडा बाहेर मूव्ह होणारा आणखी एक डॉट बॉल. 11 बॉल आणि 40 धावांची गरज. समीकरण कठीण होत चाललंय, परंतु खेळ क्रिकेटचा आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल डिलिव्हर्ड होत नाही तोपर्यंत कोण जिंकलाय हे सांगणं या खेळामध्ये कठीण असतं. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. अनेकदा आपण बघितलेलं आहे. 11 बॉल 40ची गरज. जवळपास 400च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करावी लागेल. पुन्हा एकदा लो फुल टॉस बॉल. इथे देखील फुल लेंथ होता. अशा प्रकारचे फुल टॉस कनेक्ट करणं देखील थोडंसं डिफिकल्ट असतं. इम्पॉर्टंट म्हणजे तुमची लाईन. बघा, तुमच्याकडे वेग नसेल हरकत नाही, तुमच्याकडे तुमची दिशा नियंत्रित असणं आणि तुमच्या टप्प्यावर तुमचा कंट्रोल असणं, लाईन अँड लेंथ, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर फास्ट बॉलर. एका पेस अटॅकरसाठी ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. वेगवान गोलंदाज अनेक आले आणि अनेक गेले, परंतु टिकून राहिले. ज्यांच्याकडे ॲक्युरेसी आहे, यावेळेला एक्स्ट्रा बाउन्स मिळाला आणि थोडा बाहेर देखील बॉल होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, 1 बाउन्स फॉर दी ओव्हरचा इशारा देखील आता गोलंदाजाला करण्यात आला. एक बाउन्सर तुम्ही फक्त तुमच्या ओव्हरमध्ये टाकू शकता. गतवर्षी मला आठवतं की IPL मध्ये डबल बाउन्सचा नियम आणला होता, परंतु तो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अंमलात आणला नाही. अनेक आता नियमांमध्ये बदल होत चाललेत. ICC जे रूल्स घटनेमध्ये जाहीर करणार त्याप्रमाणे आपल्याला फॉलो करावे लागणार. पुढचा बॉल. यावेळेला बॅटची आउटसाईड एज स्मॅश करण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड ऑफ दी पॉईंटला बॉल 38 सर्कलमध्ये फील्ड केला जातोय. फक्त मिळेल 1च धाव. समीकरण बदललं आहे. एका धावेने स्कोअर जात आहे 33 वर. उर्वरित आता येणारे बॉल शिल्लक 9 सामना जिंकण्याकरिता. 37 धावांची गरज. 9 बॉल 37 धावांची गरज. कॅल्क्युलेशननुसार अल्पेजी 6 षटकार लागले तर 36 बनतात. मग 9 मध्ये 37 बनवणं कठीण आहे का? नाही कठीण, परंतु फलंदाजांना ते करावं लागेल. हो, यावेळेला फुल टॉस होता. असे बॉल जर तुम्ही मिस केलात तर डेफिनेटली कठीण होणार. फुल टॉस बॉल फायदा उचलता आला नाही. वेग इतका होता की त्या वेगाला प्रत्युत्तर देता आलं नाही अक्षय पाटीलला. लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली 1 आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना धावफलकावरती 34. फुल टॉस एक कमजोर बॉल हे पहा, परंतु वेगवान फुल टॉस. थाय पॅडला बॉल ब्रश झाला. 8 बॉल आता 36 धावांची गरज. 8 चेंडूंमध्ये 6 सिक्सर. मिनेश 11 जय बजरंग कारिवलीला ठोकावे लागतील. बाउन्स, जबरदस्त लेंथ बॉल. नाकाला सुगंध देऊन जाणारा चेंडू पाहायला मिळाला. खांद्याचा खूप चांगला वापर करतोय रितेश धुमाल. ॲक्युरसी, मिश्रण,
वर्सटाईल बॉलर आहे. व्हेरियंट गोलंदाजी त्याची नेहमीच तुम्हाला बघायला मिळते. हे पहा हार्ड लेंथ. डोळे अक्षरशः मिटले फलंदाजाने, एवढा वेगानं त्याच्या जवळून बॉल गेलाय. हेच तर खरं अस्त्र आता आपण पाहतोय क्रिकेटमध्ये. पुढचा बॉल, 7 चेंडू शिल्लक. यावेळेला पुन्हा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील एकच धाव मिळाली आणि याचबरोबर 4 ओव्हरचा केस संपला. 35 धावा, अर्ध्या धावा आतापर्यंत पूर्ण झाल्या, परंतु त्यासाठी तुम्ही 4 ओव्हर्स घेतल्या आणि आता तुमच्याकडे फक्त 6 बॉल शिल्लक. आणखी 35 धावांची गरज आहे. या मॅचमध्ये मजबूत पकड म्हणावी लागेल ती अर्थातच टीम जॉली स्पोर्ट कामतगरची. आता पप्प्या खारीक जर इथे असता, त्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. 1 की 2 वेळा, एक तर फिक्स आहे, परंतु 2 वेळा काही जण सांगतात पप्प्या खारीकनं तो कारनामा केलेला आहे. तो सध्या डगआउटमध्ये आहे. डगआउटचं दृश्य थोडेसे चिंतेत. चलिए स्पीडअप करना आहे. शेवटचे 6 बॉल, 35ची गरज. शेवटचे 6 बॉल, 35 धावांची गरज आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज रोमित चौधरी येतोय. मोस्ट ऑफ यंगस्टर क्रिकेटर. जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा आपण इतिहास बघितला. अमोल पाटील सध्या ॲज अ हेड कोच म्हणून ते भूमिका बघतात असं म्हणूया. एक काल ज्या खेळाडूंना गाजवला, मोती अजूनही खेळतोय आणि मोतीच्या सोबतीला काही ठराविक सिनियर क्रिकेटर आहेत. अथवा टोटली अंडर 24 अंडर 25ची टीम आता जॉली स्पोर्ट कामतगरची तुम्हाला बघायला मिळाली आहे. नक्कीच या ठिकाणी पडघा टीम BCC बोरवली आपण आला असेल तर संपर्क करा. शाहिद खान आपण लगेच संपर्क करा. BCC पडघा बोरिवली शाहिद खान आपण संपर्क करायचे लगेच. 6 मध्ये 35. 35 needed from only 6 ball. रोमित चौधरी, श्याम नाईक गॅलेरेनकडनं. क्या बात आहे. अमोल त्यांना लगेच दाखवलं बघा. ही प्रिन्स मूवीज आहे. यावेळेचा हा चेंडू बॅटची कडा होती, मागे गेला बॉल. डॉट बॉल. 6 सिक्सर मारायचे होते आणि अखेर हा डॉट चेंडू. बघा कॉमेंटेटरने जरूर या ठिकाणी अमोल पाटील यांचा विषय घेतला आणि त्यांना ऑनस्क्रीन आणलं लगेच. प्रिन्स मूवीजला माहिती आहे की समालोचकांना काय हवं आहे. मुकेश मत्ते सुद्धा त्यांच्या सोबतीला आहेत. 5 बॉल शिल्लक, 35 धावांची गरज आहे. चला वेळेबद्दल फर्स्ट वॉर्न. कामतगर टीम पहिली वॉर्निंग आता अंपायरनं तुम्हाला दिलेली आहे, नोंद असू द्या. रोमित ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा यॉर्क लेंथ. चांगला क्षेत्ररक्षण फॉलो थ्रूमध्ये. पूर्णपणे या मॅचमध्ये मजबूत पकड आणि हा सामना आता तेवढा इंटरेस्टिंग राहिला नाही आहे. ज्या वेळेला मॅच अनाऊन्स झाली कारिवली विरुद्ध कामतघर, त्यावेळेला चर्चा सुरू होती सर्वत्र. एक टफ एन्काउंटर, क्लोज एन्काउंटर, टफ मॅच बघायला मिळेल, परंतु एकतर्फी विजयाकडे वाटचाल जॉली स्पोर्ट कामतघरने या ठिकाणी केलेले आहे. 1 साइड. यावेळेला पुन्हा वाईड यॉर्कर. जणू की आता पुढच्या मॅचसाठी सराव सुरू आहे. कामतघरच्या गोलंदाजांचा रनआउट, फलंदाज बाद. वेलकम, सुस्वागतम मनोहर पाटील. आमचे कार्यकर्ते कल्पेश पाटील यांचे पिताश्री आहेत, त्यांचं व्यासपीठावर सभागमन आपलं मनपूर्वक सहर्ष अधिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. लास्ट 3 बॉल, शेवटचे 3 बॉल फॉर्मॅलिटी आर लेफ्ट. फक्त आता औपचारिकता 3 चेंडू पूर्ण करून या ठिकाणी विजय होऊ शकतात जॉली स्पोर्ट कामतघर, परंतु ते 3 लीगल बॉल टाकावे लागतील. जयेश म्हात्रे नवीन बॅटर, विकेट कीपर बॅटर फ्रॉम जय बजरंग कारिवली. पुढचा बॉल फुल टॉस. प्रॉपर टायमिंग की मिस टायमिंग. फील्डर जज करतो अंडरनीथ. मोहिल डाऊन दी बॉल अँड इट मेक्स नो मिस्टेक. विकेट गॉन. शिवरायाचा मावळा खरा, जनतेला हा सेवक लाभला. जनतेला सेवक लाभला, जनतेला सेवक लाभला. साऱ्या भिवंडी शहरामध्ये त्याच्या नावाचा हाय बोलबाला. त्याच्या नावाचा हाय बोलबाला, त्याच्या नावाचा हाय बोलबाला. समाजसेवक असा साधा भोळा टेंगर काढा भागोडला लाभला.
प्रज्योत पाटील येतोय नवीन बॅटर. शेवटचे 2 बॉल शिल्लक. फुल टॉस होता परंतु प्रॉपर मिडलिंग करता आलं नाही आणि काऊ कॉर्नरला एक चांगला झेल पकडला. खेळाडू त्या ठिकाणी बाद झाला झेल स्वरूपामध्ये आणि रोमित चौधरीला सफलता या ठिकाणी मिळाली आहे. 34 धावांची गरज आहे. शेवटचे 2 बॉल. ऑफस्टंपच्या बाहेरचा हा बॉल देखील होता. इथे रनआउटचा प्रयत्न केला परंतु 1 धाव या ठिकाणी जोडली गेली आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना 37 वर फार मोठ्या फरकानं विजयाकडे अग्रेसर. नक्कीच BCC बोरवली आपला कोणी सदस्य देखील आला असेल तर आपण आल्याची नोंद करा. BCC बोरवली. शेवटचा बॉल आणि याचबरोबर सामना या ठिकाणी फिनिश होतोय. मॅच जिंकली आहे जॉली स्पोर्ट कामतगरनं. हार्ड लक मिनेश 11 कारिवली. बेटर लक नेक्स्ट टाइम. जबरदस्त खेळ तुम्हाला पाहायला मिळाला. ओव्हरऑल मॅच समरीचा विचार केला तर निहाल म्हात्रेचा खेळ लाजवाब तुम्ही बघितला आणि अखेर 31 धावांनी जॉली स्पोर्ट कामतगरनं हा भव्य विजय या ठिकाणी साजरा केला. ही मॅच समरी तुमच्या समोर. निहार म्हात्रे 16 बॉल 43, यश पाटील 6 बॉल 12, ओम पाटील 3 चेंडू 7, मोती 4 बॉलमध्ये 6, महेश बोला 1 षटक 9 धावा 2 विकेट. पंकजची गोलंदाजी इफेक्टिव्ह होती. 2 ओव्हर्समध्ये 16 धावा 2 विकेट. परंतु मोहित आणि प्रतीक नाईक या 2 गोलंदाजांनी भरपूर रन्स कन्सीड केल्या. एकूण धावा बनवल्या 5 ओव्हर्समध्ये 69 आणि 70 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सपशेल फेल ठरले ते मिनेश 11 कारिवलीचे बॅटर्स. वळी आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. हॅलो साईस कारभाव या संघाचे एक अर्थातच महेंद्र दादा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा अध्यक्ष आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपणास देखील विनंती राहील या आपण व्यासपीठावर. आपण पाहता त्रिमूर्ती इंटरबाजी आयोजित हरिभक्त वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुळवी स्मृती चषक 2025 या कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना विभाग प्रमुख शिवातूक सेना भिवंडी शहर अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते अर्थातच एक उत्तुंग व्यक्तिमत्व गजेंद्र भाऊ गुळवी साहेबांच्या या संकल्पनेतून साकारलेल्या आजच्या या भव्य दिव्य क्रिकेट टुर्नामेंट स्पर्धेचा 4था दिवस आणि 4थी रजनी या ठिकाणी संपन्न होत आहे. आलेल्या तमाम सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतोय हा फ्लॅग आपल्या TV मॉनिटरवर अर्थातच महेंद्र दादांचं शुभागमन झाले त्यांचाच कटआउट्स आपण आपल्या स्क्रीनवर पाहत आहात. तर नक्कीच व्यासपीठावर माझ्या बाजूला मनोहरजी पाटील गजेंद्र भाऊ गुळवी तसेच शिवाजी गुळवी साहेब तसेच हिरमनदादा गुळवी आपण पाहत आहोत. तसेच सामनावीर खेळाडू आहे या मॅचचा हिरो ऑफ द मॅच मिस्टर निहार म्हात्रे. 43 धावा 16 बॉलमध्ये ज्यानं बनवल्या तोच ठरला या मॅचचा हिरो. निहार आपण याचा सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ओव्हर टू मनोहर तरे सर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुमच्यासोबत जोडले जातील.